देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात घराणेशाहीचा दबदबा. महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला नागपुरात पार पडला. नागपूरमधील राजभवनाच्या लॉनवर राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारावर नजर टाकल्यास घराणेशाहीची छाप दिसून येते. चला तर पाहूयात कोणकोणत्या मंत्र्यांचा यात समावेश आहे. नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नितेश हे पुत्र आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत. इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे नातू आहेत. पुसद मतदारसंघावर गेली 72 वर्षे नाईक कुटुंबातूनच आमदार निवडून येतो आहे. अदिती तटकरे या रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. रायगडचे खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. अदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरे, काका अनिल तटकरे हे विधान परिषदेत आमदार होते. तर चुलत भाऊ अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघाचेच माजी आमदार आहेत. मुंडे भाऊ बहीण धनंजय मुंडे हे परळीमधून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे आमदार आहेत. यापूर्वीही त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी, समाज कल्याण अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. तर पंकजा मुंडे या विधान परिषदेत भाजपच्या आमदार आहेत आणि त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वीही त्यांनी महसूल सारखं महत्त्वाचं खातं सांभाळलंय. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्र आहेत. तर अहमदनगर मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षांतर करत ते भाजपामध्ये सामील झाले. शंभूराज देसाई हे साताऱ्यातील शिंदे गटाचे नेते आणि आमदार आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे ते नातू आहेत. शंभूराज देसाई यापूर्वीच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. आकाश फोंडकर हे भाजपचे आमदार आहेत. भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फोंडकर यांचे आकाश हे पुत्र आहेत. पांडुरंग फोंडकर यांनी खासदार आणि आमदार अशी दोन्ही पदं भूषवली होती. विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषवलं होतं. शिवेंद्रसिंह राजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. साताऱ्याचे माजी खासदार अभयसिंह राजे भोसले यांचे शिवेंद्रसिंह राजे हे पुत्र होत. तर साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले हे शिवेंद्रसिंह राजेंचे चुलत भाऊ आहेत. अतुल सावे हे भाजपचे आमदार पुन्हा मंत्री झाले आहेत. माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे अतुल सावे हे पुत्र होत. अतुल सावे हे यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्री होते. मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. परभणी जिल्ह्यातील राजकारणावर गेली काही दशकं आपलं वर्चस्व कायम राखणाऱ्या रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मेघना या कन्या आहेत. रामप्रसाद बोर्डीकर हे काँग्रेसमधून 5 वेळा आमदार होते. जयकुमार रावल हे सिंदखेडाचे भाजप आमदार आहेत. त्यांनी यापूर्वीही मंत्रिपदं भूषवली आहेत. आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली आहे. माजी आमदार दादासाहेब रावल हे जयकुमार रावल यांचे आजोबा होत. मकरंद जाधव पाटील साताऱ्यातील वाईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मकरंद जाधव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. साताऱ्याचे 2 वेळा खासदार राहिलेल्या लक्ष्मणराव जाधव पाटील यांचे मकरंद जाधव पाटील हे पुत्र होत. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.